180 रुपयाची प्लेट आहे. 180 रुपयाची प्लेट बघा. 2 घास मला की खपल ती. असलं 3 खावायला लागतील तो पोट भरण बस माझा. आता सकाळी आणि आता ट्रेन थांबेल निजामुद्दीनला. सगळ्यांची तयारी चालू आहे आता. सकाळी झोपा मोलींना हिसबाची थंडी आहे काय सांगू तुम्हाला. आता हँग्लोज घालून मोकले सगळे. थांब मी येते ब्रश करते मग. तू ब्रश नको करू जॉन. हा हिला दाखव चालू तयारी. तुला घे बघा सगळे. कृष्ण हरी पोहोचलो आता आम्ही मित्रांनो. सकाळी वाजले 5:30. बायको काय आहे बायकोला घ्या माझ्या पोरीला घ्या. आता वाजलं 5:30 पोहोचलो ना मी आता इथं. सगळं सामान घेतलाय. चला मम्मी काय राहिली. जादू शिवन ना जादू. बस आली बॅगा भरल्या. व्हिडिओ वाला गेला कुठं. धोका बघा कसला आहे. समोरचं काय दिसत नाही. चला आता सगळी मंडळी आलेली आहेत आमच्या बस मध्ये. बघू शकता तुम्ही सगळी जण आहेत. हाय नाही कोण नाही. बायको काय आहे बघू दे. तापली तर मना पलत जावं लागेल घरा. जय हेलकोट जय मल्हार सदानंदाचा हेलकोट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. चला मित्रांनो आता निघलो आम्ही निजामुद्दीन इथून. ऋषिकेशला निघालो आता इथून. तर पुढचा स्पॉट तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. आता पूर्ण कालोख पडलेला आहे. आता आम्ही इथं आलोत नाश्ता करायला. मामा यादव हॉटेल आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी नाश्ता करू. आणि आता मेरठला पोचलोत आम्ही. मेरठवरनं आता नाश्ता करू इथून आणि पुढं निघू. फुल थंडीचं वातावरण आहे इथं. गरम बरं वाटते. फुल गर्दी झालेली आहे या हॉटेलला. पहिले शेकून घेता. थंडी में गर्मी. जाम थंडी आहे मित्रांनो. 8 वाजले तरी वाढली नसता. आता चहा नाश्ता करू आणि इथून परत निघू पुढे. ऑर्डर चालू आहे. ऑर्डर थंडी लागते बोलते. थंडी नाही लागेल मग काय करेल इथं. काय का काय पण काय का. वेटिंग चालू आहे. ऑर्डर दिलेली आहे आता. काय हे बघ जादू आला. जादू काय छोले भटुरे. मम्मी पावभाजी मागवते. पोरांचा नाश्ता आला. पोरांचा नाश्ता चालू झाला. पनीर काजू समोस्यामध्ये किती रुपये. 28 28 रुपयाचा समोसा बघून घ्या मित्रांनो. काजू दिसला यानंच पहिलाच. पनीर पण आहे.
पनीर पनीर पण आहे. पनीर 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 दिसला काय आमचा फूड वाढतं. ते खाईल हे काय रे बटर टोस्ट मस्का पाव हे काय पावभाजी तुला दिसत नाही काय आहे अं? तुला दिसत नाही काय आहे कानफाट पोरू कामू काट. जॉन काय खात असतो? पावभाजी भीमा पाव खाते. शिवण्या काय खात? जादू जादू जादूने पावभाजी घेतलेली आहे. छोले भटुरे बघ कसला आले. हे या काय कटोरा कसला आहे ते. पहिला फोटो नंतर मी खाईन बरं की थंड झाला तरी चालेल. जादू शल्लो भटारे आला चहा आला स्पेशल चाय खालो. छोले भटोरे पावभाजी छोले भटोरे. आता दणका टाकते मी आता याच्यावर छोले भटोरे. जादू नीट खा हो. जादू एक नंबर छोले भटोरे आहेत. 180 रुपयात 2 येतात. मग तगडा काम आहे. जेवलो नाही तरी चालेल. न पावभाजी काय ती 180 रुपये आहेत. मस्त आहे पण पोट नाही भरायचं त्याने. ज्ञान एक नंबर. भाऊजी चहा बरा आहे. चहा बरा होता. चहा उत्कृष्ट दर्जाचा होता. मला आवडला नाही पण चांगला होता. आवडला नाही मग चांगला कसा झाला. आणि आता काय मेलेला मसन मसनावत नेवायला लागेल. चहा पिवाला. पावभाजी बरी होती का? शपथ घ्या आईशी. मटका चाय आलाय. मटका चाय जॉन बोलला माझ्या अगोदर म्हणजे मला जो कोणी आखले होतील वगैरे मी एक्सपर्ट कसं नवीन वाटून काहीतरी कोणी सुंदर असा फोटो आहे. शंकर पार्वती कार्तिकी आणि गणेश. यांचे डायलॉगच नको वाटतं. फ्रीवाला असेल तर आम्ही कायच नाही स्वराचू. मग तो दिल्ली असो ना तो मुंबई असो. तिला पोरीला लागते. चिपटावर पार्सल घे. त्याला 2700 अकाउंट आलंय. बिल आलाय बघा. तगडा बिल आला डायरेक्ट. आता मित्रांनो निघालो आम्ही मेरठवर ना. आता चालू आहेत हरिद्वार ऋषिकेशला. आणि हे आमचे बस ऑपरेटर साहेब आहेत. आणि इकडं आमचे कंडक्टर साहेब बसले तिकडं. हात करू नको थापाची तिकडे उडीन गब्बस. आणि आता थंडालीन सगळी पब्लिक बघा. हे हात तरी दाखवा काय एनर्जी हाय का नाही तुमच्या अंगान. हाय करायला व्हिडिओ काढ रील्स काढ मला. मना रील्स करायलाच आणलंय फ्री मध्ये. काही नाही अजून टाकली नाही कालची. टाकतो. अरे गोरं भाऊजी असं काय सुकलेलं भाऊजी इकडे. सुंदर असा नजारा. अप्रतिम हॉटेलला कमाई. बसलो ना मी हॉटेलला मित्रांनो. हा हॉटेल आहे कमाई द ग्रँड लोवा. भाऊ त्याचा हात धरी पुरा आपला जॉन. यो जॉन. दिस इज अ जॉन. हमारे ऑपरेटर साहब. सेकंड फ्लोअरला जायचं आहे. आता निघलो ना मी लिफ्ट मध्ये. अरे पोचलो वाटतं. लिफ्टशी आलो डायरेक्ट रूम मध्ये जायला. चला त्यांची फुल इच्छा आहे. यांचं लक्षात नाही. असा एकदम बेडरूम दिला एकदम. अक्षय ये तुला एक जादू दाखवते. कसली जादू आहे. बघा आता एक जादू आहे. कधी आपल्याला मान नाही भेटला एवढा. धर हात धर. मान भेटलाय कधी? हो आता माणूस ना टाळ्या वाजर चला. झेंडा वंदन केलेलं आहे. इथं मस्त पैकी गॅलरी दिली इकडे. गाणी गरम कसं होईल तिथं बालद्याव नाही. हिटर जिंदाबाद. बघा शिवण्या कशी नाचते बघा. ढिंगी टाक. गाणं बोल.
सावनचा पाणी खपला. भाऊजी झालं काय काम तुमचा? काम झाला? हागायला जायचं बफर लेटर. नहाने के लिए शॉवर, टॉयलेट आणि योमी आहे. आता हॉटेलमध्ये आलो. आता आंघोळ बिंघोळ करू आणि नंतर जाऊ आम्ही गंगा आरतीला. नंतर परत रिटर्न येऊ, रूमवर जेवण करू आणि नंतर सकाळी 6 वाजता परत उठून रिव्हर रॅफ्टिंगला जाणार आहोत. बोटिंगमध्ये ओहलं मारायचं. गावान का बांद्रावर मारून दमलून आता इकडं मारायचं आहे नदी व फुल स्पीडला. आणि ही डागरा विग्रहांची मधींशी कावरून डायरेक्ट जाणार आहोत आतमध्ये पवत पवत. रील स्टार कुठे गेला? दरवाजाच्या आतमध्ये बघू दे काय करते. या काय रे करत? काय होत तू पावडर आहे. पावडर बघू तू गोर लागते का साखर आहे का नाही तर तुमच्या पोटात दुखला असता. कशी हॅलो. अशी बियांची शूटिंग काढताना मी चालू असतो तर लुला खड्डनच पाईप वरलेला गटाराचे. लक्षच नव्हता. लक्ष्मण झुला झुल्याला चाललो ना मी तिकडे. आता दर्शन घ्यायला काय आहे तर मला माहिती नाही. तिकडे गेलो समजा. केदारनाथ 223 किलोमीटर आहे इथून. मस्तपैकी नजारा आहे बघा. घरांना सेम घर दिसतात. इथून आता 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. त्यांची हवा टाईट झालेली आहे. तिथंच आपल्याला कसा चालत जावायचं म्हणून. आता इथं गाड्या पण नाही. चालत जावायलाच अटकली. काय करशील? कानफडा 1 किलोमीटर पार झाला. अजून अर्धा किलोमीटर पार करता. चालत चालत तर चालून जवळ आलाय. हा गेट आलाय. लक्ष्मण झुल्याचा गेट आलाय. आता बाजार आहे आतमध्ये. पहिला बाजार लागते. थंडीचं दुकान आहेत ना. स्वेटर, पर्स, बॅगा, माला, टोप्या आहेत बघा. टोप्या, पट्टे. हे बाजूला गाडी आली. कुर्ते बघ कसले भारी. काय काय तुला पिल्लूला कोण पिल्लू आहे? पिल्लू कोण? तू पिल्लू आहेस. मग पिल्लूला खाऊ पाहिजे काय तुला? उतरण आली खाली. का आला चाल. डोंगर बघ असा दिसते का नाही तर काय माहिती. उंच आहे एकदम. लक्ष्मण झुला त्या साईडला आहे रे मंदिर. चल बोटिंग. डोंगर बघा कसला मोठा आहे. हा आहे लक्ष्मण झुला आणि याच्याच बाजूला राम झुला आहे. आणि या दोन्ही झुल्यांची एक पौराणिक कथा आहे. श्रीरामाच्या छोट्या भावाने लक्ष्मणाने त्यावेळी गंगा नदी पार करण्यासाठी काथ्याच्या रस्सीने पूल बांधला होता. गंगा नदी पार करण्यासाठी.
त्याच जागेवर आता हजारो वर्षानंतर हे केबलचे पूल बांधले आहेत. त्याच पुलांना आता लक्ष्मण झुला आणि राम झुला असे नाव दिले आहे. हा दिसतोय तो मंदिर 7 मजले एवढा उंच आहे आणि प्रत्येक फ्लोअरवर अलग अलग देवांचे मूर्तीचे स्थान आहे. मागं मंदिर दिसते ना, त्या मंदिरात प्रत्येक फ्लोअरला 10 मूर्त्या आहेत अलग अलग देवाच्या. त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. आता पोचलो ना मी मंदिराशी. चप्पल इथं ठेवण्याची सुविधा आहे. चप्पल ठेवू आणि पुढे जाऊ. रिव्हर रॅफ्टिंग चालू आहे. शंकर श्रीकृष्ण कुठ शंकरजी गणपती आणि पार्वती गंगा गंगा राम मंदिर विष्णू वरती आलोत. गोरखनाथ वाल्मिकी दुर्गा माता जय दुर्गा माता जय काली माता ना. हॅलो ए तू बस पाय इकडं पाय म्हणा ती आता वरती अजून वरती आला. रिव्हर रॅफ्टिंग सा सुंदर नजारा एकदम आहे. एक नंबर. लक्ष्मण झुला म्हणजे हाच आहे जो ब्रिज दिसते ना, तोच लक्ष्मण झुला. ओम नमः शिवाय. शिवलिंग. आता 3 मजले चढलो, अजून वरती आहे. वरती चढायचा जाऊ. पंचमुखी महादेव अजून वरती. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. शिवने बोल जय भोलेनाथ. हा शिवलिंग. नजारा बघा. आता वरून नजारा बघा. जेवढी शांत नदी वाटते ना, बर्फासारखी थंड आहे. हो वातावरण एकदम थंड आहे ना, पाणी तर त्याची जास्त थंड आहे. हे बघा सगळी लोक बसली साईडला, पण कोणची हिंमत नाही पाय त्यानं टाकायची. श्री विष्णूजी, क्षेत्रपालीजी, वीरभद्राजी, देवताजी, माता. आता मंदिरातून पाया पडून निघालो. आता गंगा आरतीला आलोत. चिम चिम चिम. कपालनीय. कितीला आहे? कितने का है? 40 का. तुला किती? 40 रुपये. छोटा साइज डालो आप ये कितने का है बेटा? 50 रुपीज. और ये कौन सा? वो भी 50 का है. सब 50 का है क्या? और ये पूरा वाला सेट, ये पूरा सेट कितने का है? 150 का. गंगा आरतीची वेळ चालू झाली आहे. गंगा आरती चालू आहे. मम मतिरास्ता
संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता तस्यै नमो नमः भगवते श्रीद्रपदगामिनी मोक्षदायिनी मा गङ्गादेव्यै नमो नमः सर्वोपचारार्थे ध्यानार्थे पत्रपुष्पाणि विश्वमर्पयामि ह्रीं श्रीलिङ्गे मैया की जय हो श्रीनीलकण्ठ महादेव शम्भो शंकराय नमः शक्तिपतये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु काय ग तू एकटीच एकटीच आली वाटते फोर फुलं आणि पंतीचं वाहन हे गंगा नदीमध्ये सोडून आपली मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते आणि असेच हजारो लोक येथे येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात. पूजा करून आता इथून निघालो डायरेक्ट हॉटेलला जेवायला. आता आलो जेवायला. बुके सिस्टीम जेवण आहे. बघूया आता काय काय यांच्याकडे आहे. हॅप्पी न्यू इयर. आणि जेवणासाठी बुके सिस्टीम आहे. काय काय आहे बघूया. बताओ ये क्या है? क्या ग्रीन ऑलिव्स, ओके ये ब्लैक ऑलिव्स, ओके ये चटनी कौन सा चटनी है सर, हाँ ओके ये दूसरी चटनी है, ओके ये वाइट ग्रीन, ओके ये टोमेटो केचप सॉस, ओके चिप्स है सर, चिप्स, पापड़ है, पापड़, ग्रीन सैलेड, आलू, चना चाट, ओके ग्रीन चटनी, ग्रीन चटनी, बूंदी रायता, बूंदी रायता, रेड सॉस पास्ता,
पास्ता पोटॅटो चिली पोटॅटो दाल सब्जी बिर्याणी पनीर टिक्का मसाला व्हेज पुलाव व्हेज पुलाव रोटी ओके रोटी बास्केट ओके रोटी बास्केट हाँ स्वीट में क्या है गाजर का हलवा गुलाब जाम ओके इसमें क्या है फिर हॉट एंड सावर सूप है क्या हॉट एंड सावर सूप तो डायरेक्ट घेते उभरते राहू हो असं घेतानाच फक्त मी म्हणजे भाजी काय थांब पनीर 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 हेलो रात में डालना खूप घेतला कधी आम्ही अच्छा शिवने काय घेतलास सूप पितास अच्छा अच्छा काय घेतलास पास्ता तू काय खाएगा गुलाबजाम खाऊंगा भाई पण चिलाना जेवायच्या अगोदर गुलाबजाम हे ठेव गुलाबजाम आता गुलाबजाम पेलशील जेवायच्या अगोदर सूप सूप उभततान पहिला सगळी घसारली न जेवायला बघा आमची ताटा बघा का ती भरली माझा